आज आपण इयत्ता 8वी गणिताचा सराव संच 1.4 सोडवणार आहोत। आपला पहिला प्रश्न आहे, वर्गमुळात 2 ही संख्या संख्यारेषेवर दाखवली आहे। त्या आधारे वर्गमुळात 3 ही संख्या संख्यारेषेवर दाखवण्यासाठी खाली कृतीच्या पायऱ्या दिल्या आहेत। त्या पायऱ्यांमधील रिकाम्या जागा योग्य रीतीने भरा आणि कृती पूर्ण करा। आता कृती पहा। इथे आपल्याला आकृती दाखवली आहे, संख्यारेषा आहे। संख्यारेषेवर वर्गमुळात 2, Q बिंदूवर वर्गमुळात 2 ही संख्या आहे, C बिंदूवर वर्गमुळात 3 ही संख्या दाखवलेली आहे। आता वर्गमुळात 3 ही संख्या दाखवण्यासाठी काय कृती केली आहे पहा, इथे बाजूला दिली आहे। एक, संख्यारेषेवर Q हा बिंदू टिंबटिंब ही संख्या दर्शवतो। Q बिंदू कुठली संख्या दर्शवतो? Q बिंदू वर्गमुळात 2 ही संख्या दर्शवतो। पुढे पहा, बिंदू Q पाशी एक लंबरेषा काढली आहे। त्या रेषेवर 1 एकक एवढी लांबी दर्शवणारा बिंदू R आहे। पहा इथे Q बिंदू पाशी वर ही लंबरेषा काढली आहे आणि 1 एकक म्हणजे 0 पासून 1 पर्यंत हे 1 एकक अंतर हे Q पासून R पर्यंत इथे घेतले आहे आणि तिथे त्या बिंदूला 1 एकक अंतरावरील बिंदूला R हे नाव दिले आहे। OR जोडल्यामुळे काय झाले पहा, एक त्रिकोण तयार झाला आहे। काटकोन त्रिकोण म्हणूया आपण। एक OR जोडल्यामुळे त्रिकोण ORQ हा काटकोन त्रिकोण मिळतो। ORQ हा काटकोन त्रिकोण आपल्याला O बिंदू आणि R बिंदू जोडल्यामुळे मिळाला आहे। आता इथे पहा, लांबी OQ बरोबर वर्गमुळात 2। OQ म्हणजे 0 पासून इथपर्यंत वर्गमुळात 2 अंतर आहे इथपर्यंत, म्हणजेच लांबी OQ किती आहे? वर्गमुळात 2। लांबी QR बरोबर 1। QR बरोबर किती आहे ही? 1, म्हणजे इथून इथपर्यंतचे अंतर 1 एकक आपण इथे घेऊन इथे 1 एकक अंतरावर R हा बिंदू दिला होता, म्हणून हे अंतर किती आहे? 1। आता म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार, आता पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय? तर काटकोन त्रिकोणात या कर्णाचा वर्ग बरोबर या एका बाजूचा वर्ग अधिक या दुसऱ्या बाजूचा वर्ग असतो। म्हणजेच लांबी OR चा वर्ग बरोबर लांबी RQ चा वर्ग अधिक लांबी OR चा वर्ग। म्हणजे पायथागोरसच्या प्रमेयानुसार लांबी OR म्हणजेच कर्णाचा वर्ग बरोबर पहिली बाजू OQ चा वर्ग अधिक दुसरी बाजू QR चा वर्ग। आता आपल्याला इथे किमती टाकायच्या आहेत। OQ किती आहे? OQ बरोबर वर्गमुळात 2 आहे। आपण इथे लिहिणार वर्गमुळात 2 अधिक दुसरी बाजू आहे QR किती आहे? 1 आहे, म्हणून आपण इथे लिहिणार 1। आता बरोबर वर्गमुळात 2 चा वर्ग 2, 1 चा वर्ग 1, म्हणून 2 अधिक 1 बरोबर किती आले? 3। आता पहा, आपल्याला मिळालंय लांबी OR चा वर्ग। लांबी OR चा वर्ग आपल्याला मिळाला 3, पण आपल्याला फक्त OR पाहिजे, वर्ग नको आहे, म्हणून नुसता OR काय येईल तर वर्गमुळात 3। हा वर्ग काढला तर OR येईल वर्गमुळात। आता OR गुणिले OR म्हणजेच OR चा वर्ग येईल, पण आपल्याला नुसता OR म्हटल्यावर OR चे वर्गमूळ येईल, म्हणजेच वर्गमुळात OR येईल। म्हणजेच आपण हा वर्ग जर काढला तर OR ची किंमत किती येईल? वर्गमुळात 3। म्हणजे हा कर्ण आपल्याला मिळाला आता वर्गमुळात 3। आणि ह्या OR एवढे अंतर कंपासमध्ये घेऊन जर आपण या रेषेवर असा कंस काढला तर हे अंतर सुद्धा, कंसापर्यंतचे अंतर सुद्धा किती येईल? 0 पासून इथपर्यंतचे, 0 पासून
इथपर्यंतचे अंतर किती येईल? वर्गमुळात 3. का? कारण हा कंस आहे आणि हा कंस म्हणजे या वर्तुळाची त्रिज्या आहे आणि ही सुद्धा OC सुद्धा या वर्तुळाची त्रिज्या होते, म्हणून हे दोन्ही अंतर सारखे येईल. म्हणजेच आपल्याला इथे वर्गमुळात 3 ही संख्या रेषेवर दाखवता येईल. पहा पुढे OR एवढे अंतर घेऊन काढलेला कंस संख्या रेषेला जिथे छेदतो त्या बिंदूला आपण C नाव दिले. हे नाव देऊ. C हा बिंदू वर्गमुळात 3 ही संख्या दाखवतो. का वर्गमुळात 3 ही संख्या दाखवेल? कर्ण आपला आला वर्गमुळात 3 आणि संख्या रेषेवर आपण कंस काढला तर ती सुद्धा एक वर्तुळाची त्रिज्या होते, म्हणून C हा बिंदू सुद्धा वर्गमुळात 3 ही संख्या दर्शवतो. आपला दुसरा प्रश्न आहे, संख्या रेषेवर वर्गमुळात 5 ही संख्या दाखवा. आता पहा, आपण या आधीच्या उदाहरणात इथे वर्गमुळात 3 ही संख्या रेषेवर दाखवली. आता आपल्याला वर्गमुळात 5 ही संख्या दाखवायची आहे. या उदाहरणात पहा, आपण कर्ण वर्गमुळात 3 घेतला, त्यामुळे आपल्याला वर्गमुळात 3 ही संख्या इथे संख्या रेषेवर दाखवता आली. म्हणजेच आता या उदाहरणात आपल्याला कर्ण वर्गमुळात 5 पाहिजे. म्हणजेच आपल्याला या दोन बाजू म्हणजे पाया आणि उंची या ठरवाव्या लागतील किती घ्यायच्या, तेव्हा आपला कर्ण वर्गमुळात 5 येईल. आता पहा, आपल्या उदाहरणात इथे कर्ण आपल्याला पाहिजे वर्गमुळात 5. कर्णाचा वर्ग बरोबर. आता वर्गमुळात 5 चा वर्ग म्हणजे 5. आता आपली ही बाजू 5 आली, ही बाजू सुद्धा आपली 5 आली पाहिजे. म्हणजे पायाचा वर्ग आणि उंचीचा वर्ग मिळून आपला 5 आला पाहिजे. तर आपल्याला मग पाया किती घ्यावा लागेल? पाया आपल्याला घ्यावा लागेल 2, म्हणजे 2 चा वर्ग अधिक उंची आपल्याला घ्यावी लागेल 1, 1 चा वर्ग. 2 चा वर्ग 4 अधिक 1 चा वर्ग 1, 5 बरोबर 4 अधिक 1 5. आपल्या दोन्ही बाजू 5 आल्या. आता आपण एक संख्या रेषा काढणार आहोत. पहा, आपण एक रेषा काढली. या रेषेवर आपण 2-2 सेंटीमीटरवर खुणा करून घेऊया. पहा, इथे मध्ये आपण 0 लिहून घेऊया आणि त्या शून्याला O हे नाव देऊया. इथे 0 पासून 1 म्हणजे आपले 1 एकक अंतर इथे येईल 2. इकडे -1 -2 ही आपली झाली संख्या रेषा. आता आपल्याला संख्या रेषेवर पाया पाहिजे. किती घ्यायचा आहे? त्रिकोणाचा आपल्याला एक काटकोन त्रिकोण करायचा आहे आणि त्याचा कर्ण आला पाहिजे आपला वर्गमुळात 5. आता त्यासाठी आपल्याला पाया किती घ्यायचा आहे? तर 2. पहा, इथे संख्या रेषेवर 2 आहे. इथे हा झाला आपला O. इथे आपण नाव देऊया R. 2 ला आपण नाव देऊया R. OR हा झाला आपला पाया. आता पहा, आपल्याला इथे R वर एक लंब टाकावा लागेल. म्हणजे आपल्याला त्या लंबावर 1 एकक उंची घेता येईल. लंब टाकण्यासाठी आपण कोनमापक घेतलंय. कोनमापकाचा मध्यबिंदू आपण इथे R वर ठेवणार आणि ही आडवी रेषा आपण बरोबर संख्या रेषेवर ठेवणार. नंतर 90 अंशावर बरोबर इथे आपण एक बिंदू घेणार. आता हा बिंदू आपल्याला मिळाला. हा बिंदू आणि R बिंदू आपण पट्टीच्या सहाय्याने जोडणार. आता आपल्याला उंची किती पाहिजे? 1 एकक. म्हणजेच पहा, 0 पासून 1 म्हणजेच 1 एकक अंतर आपले आहे. आता हे 1 एकक अंतर आपण कंपासमध्ये घेऊन तो बिंदू कंपासचे टोक R बिंदूवर ठेवून इथे एक बिंदू करून घेऊ.
हे मिळाले आपल्याला एक एकक अंतर. आपण याला नाव देऊ सी. सी बिंदू आपल्याला मिळाला. आता आपला कर्ण कुठला आहे? आपल्याला कर्ण ओ सी हा मिळाला आहे. ओ सी हे अंतर आपले आले आहे वर्गमुळात 5. आपण कर्ण पट्टीने जोडून घेऊया. ओ सी कर्ण आपण जोडला. हे अंतर आपल्याला मिळाले वर्गमुळात 5. आता ओ सी एवढे अंतर आपण कंपासमध्ये घेऊया. ओ सी एवढे अंतर कंपासमध्ये घेऊन आपण संख्या रेषेवर एक कंस काढून घेऊया. सी बिंदूतून आपण एक संख्या रेषेवर कंस काढला. आता पहा, हेच वर्तुळ जर असे हा कंस जर पूर्ण केला तर आपलं हे वर्तुळ होईल. म्हणजे ओ सी आणि आपल्याला नवीन मिळालेला संख्या रेषेवरचा बिंदू ह्या दोन होतील या वर्तुळाच्या त्रिज्या. म्हणजेच हे दोन बिंदू समान अंतरावर आहेत. म्हणजे संख्या रेषेवर आपल्याला वर्गमुळात 5 हे अंतर मिळाले आहे. हा नवीन बिंदू आपल्याला मिळाला. तिथे आपण लिहिणार आहोत वर्गमुळात 5 आणि या नवीन बिंदूला आपण नाव देणार आहोत क्यू. अशा प्रकारे आपण संख्या रेषेवर वर्गमुळात 5 ही संख्या दाखवली. आपला पुढचा प्रश्न आहे तिसरा प्रश्न. वर्गमुळात 7 ही संख्या रेषेवर दाखवा. त्या प्रश्नासाठी ही वर्गमुळात 5 दाखवलेली कृती आपल्याला पुन्हा करायची आहे. इथपर्यंत आकृती काढून झाल्यावर आपण या क्यू बिंदूवर एक लंब टाकणार आहोत. लंब टाकण्याची कृती आपल्याला माहित आहे. आपण कोनमापक इथे ठेवलंय. क्यू बिंदूवर 90 अंशावर एक बिंदू करून घेतला आणि तो बिंदू आणि क्यू बिंदू आपण पट्टीच्या सहाय्याने जोडणार आहोत. पट्टीच्या सहाय्याने आपण क्यू बिंदू आणि हा बिंदू आपण पट्टीच्या सहाय्याने जोडला. पहा, आता पुन्हा आपण कंपासमध्ये एक एकक अंतर घेऊन इथे उंची एक एकक घेणार आहोत आणि इथे आपण नाव देणार आहोत टी. आता हा टी बिंदू आणि ओ बिंदू आपल्याला पट्टीच्या सहाय्याने पुन्हा जोडायचा आहे. आता हा ओ बिंदू आणि टी बिंदू हा आपला आला कर्ण. हा कर्ण आपला आला आहे वर्गमुळात 6. आता ह्या कर्णा एवढे अंतर आपण घेऊन या संख्या रेषेवर एक सी बिंदूतून कंस काढणार आहोत. इथे संख्या रेषेवर एक नवीन बिंदू आपल्याला मिळाला. त्या बिंदूला नाव देऊ आपण पी. आता ओ पासून पी हे अंतर झाले आहे वर्गमुळात 6. आपल्याला दाखवायचे आहेत वर्गमुळात 7. म्हणून आपण इथे पी मधून पुन्हा एक लंब संख्या रेषेवर टाकणार आहोत. कोनमापक घेतलं. कोनमापकाचा मध्यबिंदू पी वर ठेवला. 90 अंशावर एक बिंदू करून घेतला. पुन्हा पी बिंदू आणि मिळालेला बिंदू जोडला. आता पहा, पुन्हा एक एकक अंतर घेऊन पी बिंदूवर कंपासमध्ये एक एकक अंतर घेतलं. पी बिंदूवर एक बिंदू काढून घेतला आणि पी बिंदूतील लंबावर एक बिंदू काढून घेतला. त्याला नाव दिले
एस. आता पुन्हा ओ एस आपण जोडणार आहोत. ओ एस आपण पट्टीच्या साहाय्याने जोडले. आता ओ एस हा कर्ण आपला आला आहे वर्गमुळात 7. आता हे वर्गमुळात 7 हे अंतर आपण कंपासमध्ये घेऊया एस बिंदूपर्यंत आणि एस बिंदूमधून आपण एक कंस संख्या रेषेवर टाकूया. संख्या रेषेवर आपण कंस काढला, आपल्याला नवीन बिंदू इथे मिळाला, त्याला आपण नाव देऊया टी. आता ओ टी हे अंतर आपलं आलं वर्गमुळात 7. अशा प्रकारे संख्या रेषेवर आपण वर्गमुळात 7 हे अंतर दाखवले.